न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। त्र्यंबकेश्वर मूल विक्री प्रकरणामध्ये 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक दिल्याचं समोर आलंय। जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने हा अहवाल दिलेला आहे। तर मुलांचं बेकायदेशीर हस्तांतर, आर्थिक व्यवहार झाला का, पोलिसांनी याचा तपास करावा असाही समितीचा निष्कर्ष आहे। मुलं विक्री झाली किंवा नाही याबाबतचा तपास आता पोलीस करणार आहेत। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी समोर आणलेली होती आणि त्यानंतर जी चौकशी समितीने चौकशी केलेली आहे त्यावरून या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। तर मुलं बेकायदेशीर हस्तांतर केलेली आहेत आणि आर्थिक व्यवहार त्यासाठी झालेला आहे का याविषयी आता तपास केला जाणार आहे। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब म्हणावं लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल, या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि पुढे काय होऊ शकतं? फरा, खरं तर न्यूज 18 लोकमतने सर्वात पहिल्यांदा ही बातमी दाखवलेली होती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याचीवाडी या गावामध्ये एका महिलेने तब्बल 12 मुलांना जन्म दिला। त्यापैकी या महिलेने 3 ते 4 मुलांची विक्री केली अशा प्रकारचा संशय व्यक्त करत न्यूज 18 लोकमतने ही सगळं वृत्तांकन केलं होतं आणि या सगळ्यानंतर जिल्हा प्रशासनाने एक तातडीची समिती नेमली आणि त्या समितीच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाचा तपास केला। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहिली ती नाशिक ग्रामीण पोलिसांची। नाशिक ग्रामीण पोलिसांनी ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतने साधारणतः संध्याकाळी 7:30-8 वाजता पहिल्यांदा बातमी लावली, 8 वाजता बातमी लागल्याबरोबर पुढच्या 8 तासामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी या सगळ्या मुलांचा शोध घेतला। ज्या ज्या ठिकाणी ही मुलं दिली गेलेली होती, ज्या ज्या गावात ही मुलं दिली होती त्या त्या ठिकाणून त्या मुलांना रिकव्हर केलं आणि ताब्यात घेतलं। आणि या सगळ्यानंतर चौकशी समितीने देखील याबाबत अनेक प्रकारचे निष्कर्ष जे आहेत ते समोर आणलेले आहे। यामध्ये एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे तो म्हणजे ह्या मुलांना ज्या पालकांकडे देण्यात आलं ते बेकायदेशीरपणे देण्यात आलं, जे स्टॅम्पवर लिहून देण्यात आलं ते देखील बेकायदेशीरपणे देण्यात आलं। मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मुलांची विक्री झाली आहे का, या मुलांच्या दत्तक देत असताना काही आर्थिक व्यवहार झाला आहे का, याचा तपास जो आहे तो आता नाशिक पोलिसांना करायचा आहे। मात्र फरा, यापूर्वीच आपण सांगितलेलं होतं की आरोग्य विभागानं अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदर महिलेने केवळ पैशाच्या लोभापोटी अशा पद्धतीनं एकापाठोपाठ 11 मुलांना जन्म दिलेला आहे। ज्या महिलेने हे सगळं केलं ती महिला नेमकी कोण होती, हे सगळ्या प्रकरणात पुढे काय होणार यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत। सर, या सगळ्या प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालात नेमकं काय समोर आलेलं आहे आणि आता ग्रामीण पोलीस या सगळ्या प्रकरणाला कसं तपासणार? घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सर्व प्रकार झालेला आहे। याच्यामध्ये 12 मुलांना जन्म देणारी आई आणि वडील हे दोघांना या बाबतीमध्ये त्याच दिवशी पहिल्या 8 तासामध्ये त्या दोघांना, त्यांच्याबरोबर असणारे इतर मुलं आणि जे मुलं दत्तक दिली गेली होती या सर्वांना सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत एकत्र करण्यात यश मिळालं। याच्या बाबतीमधली संपूर्ण माहितीसह आम्ही CWCच्या समोर हा रिपोर्ट सादर केला। त्यानंतर CWCने त्या बाबतीमध्ये सविस्तर चौकशी केली आणि चौकशीनंतर त्यांनी काही गोष्टी निष्पन्न केल्या। त्याच्यामध्ये जे नोटरीच्या आधारे हे दत्तक केलेलं होतं ती नोटरी ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टप्रमाणे त्याच्यामध्ये काही अनियमितता आहे, चुकीच्या पद्धतीने केलेला आहे असा त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे। आणि ही मुलं देताना अशा प्रकारचे काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे का याच्याबाबत काही संशय असेल तर तो क्लिअर करण्यासाठी पोलिसांनी या बाबतीमध्ये अधिकची चौकशी करून याबाबतचा अहवाल त्यांनी मागितलेला आहे। आता घोटी पोलीस स्टेशन या बाबतीमध्ये प्रभारी अधिकारी अधिकची चौकशी करत आहेत। खरोखरच 3 ठिकाणी ज्या ठिकाणी ती मुलं दिली गेली होती त्या ठिकाणी देताना कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला होता का किंवा याच्यामध्ये काय इंटेन्शन होतं याबाबतची सविस्तर चौकशी यामध्ये निश्चितपणे होईल। सर, यामध्ये एक आरोग्य विभागाचा देखील एक अहवाल होता, त्यामध्ये ते स्पष्ट म्हणत आहे की संबंधित महिलेला वारंवार सांगण्यात आलं होतं की इतकी आपत्ती जन्माला घालणं तुझ्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। असं असताना या महिलेने 11 मुलांना जन्म दिला। त्यानंतर ती जे करत होती हे केवळ आर्थिक लोभापोटी असं म्हटलेलं आहे। ते नेमकं काय म्हटलं आणि त्या अँगलने काय तपास केला जातोय? त्र्यंबकेश्वरचे वैद्यकीय अधिकारी यांनी एक रिपोर्ट दिला होता याच्यापूर्वी की या बाबतीमध्ये त्या महिलेला मुलं होऊ नयेत या दृष्टिकोनातून शासनाचे जे काही धोरण आहेत त्या बाबतीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला गेला होता।
परंतु तिनं त्या संदर्भात सहकार्य केलं नाही, नकार दिला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवलेल्या होत्या आणि त्याचा संदर्भातला जो पेपर आहे तो आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. या चौकशीमध्ये या बाबतीतल्या सर्व अँगल जे आहेत ते सर्व पाहणी केली जाईल. सत्यता जे असेल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे आणि या बाबतीमधला अहवालसुद्धा CWCला आम्ही देणार आहोत. साधारण किती दिवसामध्ये आपल्याकडचा तपास पूर्ण होईल आणि यासाठी कोण अधिकारी जे आहेत ते नेमले जाणारे, म्हणजे कुठल्या दर्जाचे असणारे DYSP रँक असेल किंवा काय? नाशिक ग्रामीण डिव्हिजनचे DYSP खेडेकर हे या बाबतीमधला अधिकचा तपास करत आहेत आणि निश्चितपणे जे जे अँगल तुम्ही सांगितले त्याच्या पुढे जाऊन अधिकचं आणखी माहिती आमच्याकडे काय प्राप्त झालेली आहे त्याच्या आधारावर सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. याचं गांभीर्य लक्षात घेता अशा स्वरूपाचं चुकीचं जर घडत असेल तर याचं परत पुनरावृत्ती कोणी करू नये या दृष्टिकोनातून हा एक मेसेज महत्त्वाचा आहे. जर चुकीचं पद्धतीने केलं असेल तर ह्या बालकांच्या संदर्भातल्या आयुष्याचा प्रश्न आहे. आत्ता जी 3 मुलं दत्तक दिलेली आहेत ते CWCने त्यांना बालगृहामध्ये ठेवलेलं आहे. ते सुरक्षितपणे बालगृहामध्ये आहेत आणि याच्यामधली सविस्तर चौकशी झाल्यानंतर त्यांचा पुढे काय करायचं याबाबत CWC निर्णय घेणार आहे. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील. त्यांनीच अर्थात पोलीस अधीक्षकांनीच स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं. ज्यावेळेला आपली बातमी लागली त्यावेळेला पोलीस अधीक्षकांनी आपल्याकडनं या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांना रात्री 12:30 वाजता संबंधित महिलेच्या घरी पाठवलं, तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी या मुलांना देण्यात आलं होतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीम पाठवल्या. एकाच रात्री म्हणजे साधारणतः रात्री 10 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत 5 वेगवेगळी पथकं पोलीस अधीक्षकांनी तयार केली. ही 5 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी गेली. ह्या सगळ्या 11 मुलांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता. आणि न्यूज 18 लोकमतनं जे काही मांडलेलं होतं, जे काही विदारक परिस्थिती महाराष्ट्रातली दाखवली होती ती आता कुठेतरी सत्य होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं एका महिलेला 11 मुलांना जन्माला घालावं लागतं, त्यातले काही मुलं आर्थिक लोभापोटी तिला द्यावे लागतात. अशा प्रकारचा जो काही संशय आहे, आरोप आहे, या सगळ्याची उत्तरं पुढच्या तपासामध्ये मिळेल. मात्र एक बाब स्पष्ट झालेली आहे की या महिलेनी जी काही मुलं इतर लोकांना दिलेली होती ही बेकायदेशीरपणे दिलेली होती. हे सगळं बेकायदेशीर होतं, कुठल्याही कायद्याला धरून नव्हतं आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा तपास आणि पोलिसांची कारवाई ही महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असेल. त्याच्यामुळे आता पोलीस या सगळ्या प्रकरणात काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे लक्ष्मण. एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलेला होता, हादरा बसलेला होता. त्यामुळे आता काय कारवाई होते ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.